श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 आणि 11 फेब्रुवारीचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र बघा, शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सर्व एक्झामसाठी हे नक्की लेक्चर्स फायद्याचं ठरणार आहे. आता या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1, जागतिक आंतरधर्मीय सद्भाव सप्ताह कधी साजरा करण्यात आलेला आहे? बघा, या ठिकाणी 1 ते 7 फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी काय केलेलं आहे, हा सप्ताह, हा आठवडा साजरा करण्यात आलेला आहे. याचा उपयोग काय असतो की ह्या सेलिब्रेट का केला जातो? कारण जे काही वेगवेगळ्या जाती धर्म आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये चांगले प्रकारचे विचार, एकमेकांच्या धर्मांबद्दल विचार चांगले राहिले पाहिजेत, एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. तर त्याच्यासाठी हा जागतिक आंतरधर्मीय सद्भाव आहे तो आठवडा साजरा केला जातो. बघा, या ठिकाणी फेब्रुवारी 2011मध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हे घोषित केलेलं आहे आणि विविध धर्मांच्या लोकांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा काय केला जातो, आठवडा साजरा केला जातो. पुढील प्रश्न पहा, उत्तराखंड हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? या ठिकाणी ऋतू बहारी आहेत, ह्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. कुठील? तर उत्तराखंड हायकोर्ट, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता या ठिकाणी पहा, हायकोर्ट न्यायाधीशांची नियुक्ती आहे ती कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपतींद्वारे. आणि हायकोर्ट न्यायाधीशांना शपथ कोण देतं? तर राज्यपाल ते त्यांची शपथ देत असतात, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तराखंडबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? पुष्कर सिंह धामी हे आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर गुरमीत सिंह आहेत. राजधानी कोण आहेत? राजधानी या ठिकाणी 2 आहेत. एक विंटर आहे, तर ती त्याचप्रमाणे गैरसैन ही एक समरमधली उन्हाळी राजधानी आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याचप्रमाणे बघा, काही महत्त्वाचे त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान 1936चं आहे, हे लक्षात ठेवा. बघा, आता या ठिकाणी काय केलं, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे तर त्याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? रामगंगा राष्ट्रीय उद्यान करण्यात आलेलं आहे या ठिकाणी. आणि गंगा नदीमुळे काय करण्यात आलेलं, त्याचं रामगंगा असं नाव देण्यात आलेलं आहे. आता भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे आहे, हे लक्षात ठेवा. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते उत्तराखंडमधील आहे. आता इतरही राष्ट्रीय उद्यान आहेत, कोणते आहेत ते? राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आहे, गंगोत्री राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने मानवी DNA बँक आणि वन्यजीव DNA बँक स्थापन केलेली आहे? बनारस हिंदू विद्यापीठाने म्हणजेच BHUने ही बँक काय केलेली, त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, DNA बँक किंवा वन्यजीव DNA बँक, जसं आपल्याला माहिती आहे की ब्लड बँक असते, बरोबर? ब्लड बँक असते, त्या ब्लड बँकेमध्ये काय केलं जातं? ब्लड हे स्टोअर केलं जातं. तसं या ठिकाणी मानवी DNA आणि वन्यजीव DNA काय केलं जातील, त्या ठिकाणी स्टोअर केलं जातील, त्याच्यावरती रिसर्च वगैरे केलं जाईल, त्याच्यावरती अभ्यास केला जाईल. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी रिसर्चसाठी सुद्धा केल्या जाणार आहेत. आता या ठिकाणी DNAचा फुल फॉर्म माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. काय आहे तर डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, हा DNAचा फुल फॉर्म महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच एक्झाममध्ये हा DNAचा फुल फॉर्म विचारलेला आहे. आता पहा, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ अटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स CASGC 2024 कोठे सुरू केलेलं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी ह्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बघा, या ठिकाणी 3 फेब्रुवारीला याची सुरुवात करण्यात आलेली होती. आता भारताचे जे अटॉर्नी जनरल आहेत ते कोण आहेत? सध्या R व्यंकटरमणी, हे 16वे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि सॉलिसिटर जनरल हे यांच्या हेल्पिंगसाठी असतात, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. या ठिकाणी सॉलिसिटर जनरल कोण आहे? तर तुषार मेहता हे सॉलिसिटर जनरल आहेत सध्याचे, हे पण लक्षात ठेवा. हे दोन्ही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. बघा पुढील प्रश्न, कोणत्या तमिळ अभिनेत्याने तमिळ वेत्री कळघम हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचं घोषित केलेलं आहे? आता अभिनेता आहे, तर यांनी काय केलेलं आहे, ही काय केलेलं आहे, सध्या राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे. बघा, या ठिकाणी 2 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हीच घोषणा करण्यात आलेली आहे. 2024ची लोकसभा ही निवडणूक लढणार नाही, हे यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु 2026मध्ये जे काही तमिळनाडूची विधानसभा होणार आहे, विधानसभा निवडणूक लढण्याचं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी CM वगैरे त्यांचं होण्याचं म्हणजे त्यांची काही इच्छा वगैरे असू शकते, त्याच्यानुसार त्यांची तयारी आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, भारतामध्ये सध्या एकूण 6 राष्ट्रीय पार्टी आहे. जे काही पार्टी असतात पॉलिटिकल, तर त्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जातो. बघा, त्या ठिकाणी 6 राष्ट्रीय पार्टी आहेत. त्यामध्ये आम आदमी पार्टी आहे लेटेस्टमधली, याची स्थापना 26 नोव्हेंबर 2012ला झालेली आहे. अरविंद केजरीवाल त्याचे संस्थापक आहेत. त्यानंतर आहे बहुजन समाज पार्टी आहे,
याची स्थापना 14 एप्रिल 1984 रोजी झाली. काशीराम यांनी ह्या पार्टीचं त्यांनी स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी आहे, याची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झालेली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची ती स्थापना भारतीय जनता पार्टीचं स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, याची स्थापना 7 नोव्हेंबर 1964 रोजी झालेली आहे. EMS नंबूदरीपाद हे त्याचे संस्थापक आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 रोजी झालेली आहे. AO ह्यूम हे त्याचे संस्थापक आहेत. त्याचप्रमाणे 6वी आहे ती नॅशनल पीपल्स पार्टी आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि कोणी विचारलं तर PS संगमा यांनी काय केले, याची स्थापना केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. भारताचे नवे आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अपूर्व चंद्र आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे कोण आहे तर 1988च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. हे लक्षात ठेवा, तुम्हाला ही सुद्धा माहिती असणं अतिशय गरजेचे आहे. आणि काय असतं की एखादी व्यक्ती कोणती अधिकारी आहे, काय आहे, त्याच्यामुळं आपल्याला समजून घेण्यासाठी एक सोपं पडत असतं. आता हे IAS अधिकारी आहेत, हे लक्षात ठेवा. 1988 बॅचचे केडरचे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत हे. यानंतर पहा, अलीकडेच गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच काय NITचे कायमस्वरूपी कॅम्पसचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॅम्पसचं उद्घाटन केलेलं आहे. अलीकडेच RBIने पेटीएम पेमेंट बँकवर कधीपासून प्रतिबंध लावलेला आहे? तर 29 फेब्रुवारीपासून काय केलेलं आहे, पेटीएम पेमेंट बँकवरती काय केलं, त्यांनी निर्बंध लावलेले आहेत, प्रतिबंध केलेला आहे. यानंतर पहा, अलीकडेच भारतातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिवल भारत रंग महोत्सव कुठे सुरू झालेला आहे? तर गुजरात या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. भारतातील 15 शहरांमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बघा, या ठिकाणी मुंबई, पुणे, भुज, विजयवाडा, जोधपूर, दिब्रुगड, भुवनेश्वर, पटना, रामनगर आणि श्रीनगर इत्यादी ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, इत्यादी शहरांमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 21 दिवसांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. 150पेक्षा जास्त याच्यामध्ये नाटक प्रदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे. बघा, या ठिकाणी अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तींना ग्रॅमी अवॉर्ड 2024 सन्मान करण्यात आलेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन आहेत, या दोघांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जी काही संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट असा हा अवॉर्ड्स आहे, हा सर्वोच्च अवॉर्ड्स आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा, संगीत क्षेत्रातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हे संस्करण विचारलं तर 66वे हे संस्करण आहे. 66वे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आयोजित कोठे करण्यात आलेलं आहे तर लॉस एंजिल्स, अमेरिका या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सॉन्ग ऑफ द इयर याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. बघ, व्हॉट वॉज आय मेड फॉर आणि बार्बी या चित्रपटातील हे सॉन्ग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम हा शक्तीसाठी त्याला प्रदान करण्यात आलेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, बघा, या ठिकाणी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2023मध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक गरजेचे शहर ठरलेले आहे? गरजेचे नाही, या ठिकाणी गर्दीचे आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त गर्दीचे शहर कोणते ठरलेले आहे तर लंडन हे शहर ठरलेलं आहे. बघा, या ठिकाणी हा अहवाल टॉम या संघटनेने दिलेला आहे किंवा या संस्थेने दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बऱ्याच वेळा तुम्हाला हा अहवाल कोणी सादर केलेला असं पण विचारलं जातं. या ठिकाणी बघा, जे काही सेकंड गर्दीचं शहर आहे ते डब्लिन आयर्लंड येथील आहे. थर्ड आहे ते टोरंटो कॅनडा येथील आहे. 6वी आहे ते बेंगलोर भारतातील आहे. 7वी आहे ते पुणे भारतातील आहेत. हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत तुमच्यासाठी. पहा पुढील प्रश्न, कोणत्या देशाने भारताला प्रीडेटर MQ-9B ड्रोन देण्याची मंजुरी दिलेली आहे? तर अमेरिकेने दिलेली आहे. किती विचारलं तर 31 हा आकडा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. बघा, अमेरिकेने आपल्याला किती MQ-9B ड्रोन देण्याची घोषणा केलेली आहे असं विचारलं तर तुम्हाला ते 31 माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, उत्तर आयर्लंडची प्रथम मंत्री बनणारी पहिली आयरिश नागरिक कोण आहे? तर मिशेल ओनिल ह्या पहिल्या आयरिश नागरिक आहेत, ज्या उत्तर आयर्लंडमधील प्रथम मंत्री बनलेल्या आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड मिळून ग्रेट ब्रिटन तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॉपर नकाशा तुम्हाला दाखवलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं आता तर तुम्हाला नकाशा वगैरे थोडंसं किंवा तुम्ही ऑनलाईन नकाशा वगैरे पहा,
त्यामध्ये ज्या ठिकाणी इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड आहे, तर तो पार्ट जर पाहिला तुम्हाला तर त्याला आपण एकत्रीकरण पाहिलं तर त्याला ग्रेट ब्रिटन म्हणून ओळखलं जातं. आणि हा ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांना मिळून UK म्हणजे युनायटेड किंगडम म्हटलं जातं. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे. अलीकडेच कोणाला शंकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? ईश्वरी प्रसाद नंबूदरी हे आहेत. यांना काय केलेलं आहे, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे बद्रीनाथ धामचे मुख्य पुजारी पण आहेत, हे पण लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर PDF घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जी काही टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी